गुढीपाडवा 2026 संपूर्ण माहिती. गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त. पूजा कशी करावी? गुढीला कोणत्या रंगाची साडी लावावी? गुढीपाडव्याला कोणते कपडे घालावेत आणि कोणते रंग टाळावेत? नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि भरभराट आणो, हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, काही दिवसातच आपल्या हिंदू नववर्षाची सुरुवात होणार आहे आणि हा अत्यंत शुभ आणि मंगलमय दिवस म्हणजेच गुढीपाडवा. महाराष्ट्रात हा सण खूप मोठ्या उत्साहाने, आनंदाने आणि श्रद्धेने साजरा केला जातो. असं म्हटलं जातं की वर्षाचा पहिला दिवस जसा जातो तसाच त्याचा परिणाम संपूर्ण वर्षावर होत असतो. त्यामुळे गुढीपाडवा हा केवळ एक सण नाही, तर तो नवीन सुरुवात, नवीन आशा, नवीन संधी आणि सकारात्मक ऊर्जेचा दिवस मानला जातो. अनेक लोक या दिवशी देवाकडे प्रार्थना करतात की येणाऱ्या संपूर्ण वर्ष सुखाचं, आनंदाचं आणि यशाचं जावो. त्यामुळे या दिवशी काही शुभ गोष्टी करणं अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात आणि काही गोष्टी चुकूनही करू नयेत असंही सांगितलं जातं. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपण गुढीपाडवा 2026 बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. गुढीपाडवा नेमका कोणत्या दिवशी आहे? गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे? पूजा कशी करावी? गुढीला कोणत्या रंगाची साडी घालावी? गुढीपाडव्याच्या दिवशी कोणते कपडे घालावेत, कोणते रंग टाळावेत आणि या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात, याची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, 2026 साली गुढीपाडवा हा 19 मार्च 2026 गुरुवार या दिवशी साजरा केला जाणार आहे. हिंदू पंचांगानुसार हा दिवस चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपाद तिथीला असतो आणि याच दिवसापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत असते. प्रतिपाद तिथी साधारणपणे 18 मार्च रात्री सुमारे 10:15 सुरू होत आहे आणि 19 मार्च रात्री सुमारे 8:45 राहते. त्यामुळे 19 मार्चला सकाळी गुढी उभारण्याचा अत्यंत शुभ मानलं जातं. गुढी उभारण्याचा सर्वात शुभ वेळ म्हणजे सूर्योदयाच्या नंतर काळ साधारणपणे सकाळी 6:30 पासून ते सायंकाळी 9:30 गुढी उभारणे अत्यंत शुभ मानले जाते. या वेळेत अभ्यंग स्नान करून स्वच्छ कपडे घालून घरासमोर गुढी उभारावी. गुढी उभारण्यामागे देखील खूप मोठं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व सांगितलं जातं. गुढी म्हणजे विजयाचं प्रतीक मानलं जातं. असे सांगितलं जातं की भगवान रामाने रावणाचा पराभव करून अयोध्याला परत आल्यावर लोकांनी विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी गुढी उभारली. तसंच काही मान्यतांनुसार ब्रह्मदेवांनी याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली. त्यामुळे हा दिवस अत्यंत प्रभावी, पवित्र मानला जातो. गुढी उभारताना बांबूची लांब काठी घेतली जाते. त्या काठीवर सुंदर रेशमी साडी किंवा कपडा बांधला जातो. त्यावर साखरेची गाठी, कडीलिंबूचा पाला, आंब्याची पानं आणि फुलांची माळ लावली जाते आणि सर्वात वरती तांब्याची किंवा चांदीचा लोटा उलटा ठेवला जातो. ही गुढी घराच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा खिडकीत उभी केली जाते. असं मानलं जातं की गुढी उभारल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते, नकारात्मक शक्ती दूर होते आणि घरात सुख समृद्धी येते. मित्रांनो, अनेक लोकांच्या मनात एकच प्रश्न असतो की गुढीला कोणत्या रंगाची साडी लावावी. परंपरेनुसार गुढीला शक्यतो पिवळ्या, केशरी, लाल किंवा हिरव्या रंगाची साडी लावणे शुभ मानलं जातं. पिवळा रंग हा आनंद, समृद्धी आणि शुभतेचा प्रतीक मानला जातो. केशरी रंग हा विजय, साहस आणि आध्यात्मिकतेचा प्रतीक मानला आहे. लाल रंग हा ऊर्जा, प्रेम आणि शक्तीचा प्रतीक मानला जातो. हिरवा रंग हा निसर्ग, प्रगती आणि भरभराट याचा प्रतीक मानला जातो.
त्यामुळे या रंगांपैकी कोणत्याही रंगाची साडी गुढीला लावली तरी अत्यंत शुभ मानले जाते. आता आपण जाणून घेऊया की गुढीपाडव्याच्या दिवशी कोणते कपडे घालावेत. या दिवशी शक्यतो उजळ आणि आनंदी रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जातं. महिलांनी पिवळ्या, हिरव्या, गुलाबी किंवा लाल रंगाची साडी घालणं शुभ मानले जाते. अनेक महिला या दिवशी पारंपरिक नऊवारी साडी घालतात आणि दागिने घालून सण साजरा करतात. पुरुषांनी देखील कुर्ता, पैजामा किंवा पारंपरिक पोशाख घालणं योग्य मानलं जातं. परंतु या दिवशी फक्त शक्यतो काळ्या रंगाचे कपडे टाळावेत असे सांगितले जातं. कारण काळा रंग अनेक ठिकाणी नकारात्मकतेचा प्रतीक मानला जातो. नवीन वर्षाची पहिला दिवशी शक्यतो उजळ आणि सकारात्मक रंग वापरणे शुभ मानले जातं. मित्रांनो, गुढीपाडव्याच्या दिवशी पूजा कशी करावी याबद्दल देखील थोडक्यात माहिती जाणून घेऊया. सकाळी लवकर उठून स्नान करा. अभ्यंग स्नान करावे. घर स्वच्छ करून घरासमोर सुंदर रांगोळी काढावी. दरवाजाला आंब्याचे पानाचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण लावावं. त्यानंतर गुढी उभारून तिथे पूजा करावी. गुढीसमोर अगरबत्ती, दिवा, फूल आणि नैवेद्य अर्पण करावा. अनेक ठिकाणी कडुलिंबू आणि गूळ खाण्याची परंपरा आहे. कडुलिंबू आणि गूळ एकत्र खाल्ल्याने जीवनातील गोड कडू अनुभव स्वीकारण्याचा संदेश दिला जातो असं मानलं जातं. गुढीपाडव्याच्या दिवशी काही गोष्टी करणं शुभ मानलं जातं. या दिवशी घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा. देवीची पूजा करावी. शक्य असल्यास दान धर्म करावा आणि गरजूंना मदत करावी. तसेच घरात आनंदाचं वातावरण ठेवणे. पण काही गोष्टी या दिवशी टाळाव्यात असंही सांगितलं जातं. या दिवशी घरात भांडण, वाद किंवा तणाव निर्माण करू नये. वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरात कलह झाला तर संपूर्ण वर्षावर त्याचा परिणाम होतो असं मानलं जातं. तसेच या दिवशी तामसिक अन्न जसे की मांसाहार किंवा मद्यपान टाळावं. शक्यतो सात्विक आणि पवित्र अन्न खावं. या दिवशी शक्यतो कर्ज घेणं किंवा पैसे उधार देणं टाळावं. पर्स किंवा तिजोरी पूर्णपणे रिकामी ठेवू नये. मित्रांनो, गुढीपाडवा हा फक्त सण नाही तर तो नवीन आशा, नवीन संधी आणि नवीन सुरुवातीचा दिवस आहे. जर आपण या दिवशी सकारात्मक विचार ठेवले, देवाची पूजा केली, शुभ रंगाचे कपडे घातले आणि चांगल्या गोष्टी केल्या तर असे मानलं जातं की संपूर्ण वर्ष सुख, आनंद आणि समृद्धीने भरलेलं राहतं. त्यामुळे या गुढीपाडव्याला आपल्या घरात प्रेम, आनंद आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करा आणि नववर्षाचं स्वागत आनंदाने करा. व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असं नक्की लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.